संध्याकाळचे 5:30 वाजले होते. अचानक पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराजचं अपहरण. प्रथमदर्शनी प्रकरण गंभीर होतं. माजी मंत्री आणि सत्ताधारी आमदार असलेल्या सावंत यांनी तात्काळ सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. चौकशीनंतर कळलं की ऋषीराज चार्टर विमानानं बँकॉकला निघाला होता. लगबगीनं त्याचं विमान चेन्नईला उतरवण्यात आलं. तिथून परत फिरवलं आणि ऋषीराज पुण्यात सुखरूप पोहोचला. या 5 तासांच्या संपूर्ण थरारात पोलीस यंत्रणा आणि विमानतळ प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. पण त्यांनी दाखवलेली तत्परताही वाखाणण्याजोगी होती. पण नेमकं काय घडलं होतं? हे अपहरण होतं की आणखी काय? पोलीस यंत्रणेने कशी तत्परता दाखवली? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून. सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत हे एका स्विफ्ट कारमध्ये बसून गेले. सोबत 2-4 जिगरी मित्रही होते. तिघांनाही विमानतळावर सोडल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं होतं. सावंत यांच्या मते ऋषीराज अगदी जवळपास जाणार असेल तरी मी इथं जात आहे असं सांगतो. पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्यानं मी अस्वस्थ झालो. याबाबत त्यानं कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी 15 ते 20 फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोनही न आल्यानं हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला या विचारानं मी अस्वस्थ झालो. त्यानंतर सावंत यांनी तातडीनं पोलीस कंट्रोल रूम मध्ये ऋषीराज सावंत बेपत्ता झाल्याचं सांगितलं. यंत्रणा कामाला लागली. तोपर्यंत सावंत आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फोन केले. यंत्रणेवर दबाव तयार झाला. इथूनच सुरू झाली VIP ट्रीटमेंट. पोलिसांनी विमानतळावर तपास केला असता ऋषीराज सावंत आणि त्याचे 2 मित्र बँकॉकला जाणाऱ्या एका खासगी विमानावरून गेले असल्याचं समोर आलं. आता हवेत उड्डाण घेतलेलं विमान पुन्हा लँड करायचं असल्यास हवाई वाहतूक मंत्रालयातून सूत्र हलवावी लागतात. त्यासाठी ठोस कारणही द्यावं लागतं. पोलिसांनी सावंत यांना सल्ला दिला की तुम्ही अपहरणाची तक्रार द्या. तपास करणं आणि भारतीय हद्दीत विमान उतरून परत आणणं सोपं जाईल. एरवी सर्वसामान्यांच्या अपहरणाची तत्काळ नोंद पोलीस घेत नाहीत. 24 तासापर्यंत हरवल्याची तक्रार घेता येते. 24 तासानंतर संबंधित व्यक्ती सापडली नाही तर अपहरणाचा गुन्हा दाखल करता येतो असं सांगतात. पण पुणे पोलिसांनी अवघ्या 2 तासात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. विमान लँड करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयातून फोन झाले. विमान भारताच्या हद्दीत असतानाच एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून पायलटला चार्टर परत पुण्याला घेऊन येण्याबाबत सांगण्यात आलं. त्यानुसार रात्री 9च्या सुमारास चार्टर पुन्हा लोहगाव विमानतळावर लँड झाला. अवघ्या 5 तासांच्या आत ऋषीराज सावंत सुखरूप परत आला. पण तानाजी सावंत यांनी ते सत्ताधारी पक्षात असल्याचा फायदा घेत पोलीस यंत्रणेला वेठीस धरलं. एवढी तत्परता पोलीस प्रशासन सर्वसामान्यांसाठी कधी दाखवत नसल्यानं पुणेकरांकडून दुटप्पीपणावर रोष व्यक्त केला जातोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती कारणांमधून ऋषीराज याचा वाद झाला आणि तो नाराज होऊन निघून गेला होता. त्यामुळं सावंतही घाबरले होते. दुसऱ्या बाजूला ज्या विमानानं ऋषीराज सावंत गेला होता त्याची देखील भलती चर्चा आहे. ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेस च्या फाल्कन 2000 LX या विमानानं ऋषीराज सावंत आणि त्याचे मित्र गेले होते. या विमानाचा एका तासाचा खर्च 8 ते 12 लाख रुपये आहे. त्यामुळं त्यांच्याकडे एवढे पैसे कसे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर मंडळी, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराजच्या अपहरण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.